दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबत आणखीन एक माहिती जी आहे ती आता समोर आलेली आहे। मंगेशकर रुग्णालयामध्ये महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभच मिळत नाही। मंगेशकर रुग्णालयाने एका रुग्णाला चक्क पेपरवर लिहून दिलंय। परशुराम हिंदू सेवा संघाने आक्षेप घेतलेला आहे। तुम्हाला शासनाच्या जमिनी हव्या, तुम्हाला करामध्ये सवलत हवी, तुम्हाला प्रत्येक प्रकारची सवलत शासनाने द्यायची, 1 रुपया स्क्वेअर फीट सारख्या रेटनी जमिनी द्यायच्या आणि शासनाने केलेल्या योजनांना तुम्ही हरताळ फासणार। तुम्ही कोणत्या राज्यात काम करताय? तुम्हाला राज्याच्या या तुम्ही जर याला संवेदनशीलता म्हणायचं असेल तर हे बिलकुल संवेदनशील नाही। मुख्यमंत्र्यांकडे तक्रार आम्ही मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भात रात्रीच ईमेलवरून तक्रार केली आहे। आम्ही प्रत्यक्ष भेटून देखील मुख्यमंत्र्यांना विनंती करू की राज्याच्या सरकारच्या ज्या योजना आहेत मग त्या धर्मादाय जे 20% बेड राखीव ठेवणं असेल किंवा महात्मा फुले जन आरोग्य योजनेसारखी योजना असेल किंवा प्रधानमंत्री आयुष्यमान भारत जी योजना आहे या सगळ्या योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी ही राज्यातल्या प्रत्येक रुग्णालयात झालीच पाहिजे। त्यासाठी मी आग्रही मागणी केली।